अप्रुव्हल असेल लाईक 500,000चं, पण मला घर आवडलंय त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी, राईट. तर मग पुढचं घेतलं पाहिजे एक्झॅक्टली, की मी माझ्या बजेटच्या बाहेर जाऊ शकते की, कारण काही वेळा बरेचसे हिडन कॉस्ट पण असतात असं मी ऐकलंय. 100%. मग ते कसं तू ऍडवाइस करणार तुझ्या क्लायंट्सला? सो कॅनडा सारख्या जागी किंवा अमेरिका सारख्या जागी ही खूप कॉमन कॉन्सेप्ट आहे. दे कॉल इट यू डू नॉट वॉन्ट टू बी अ हाऊस पुअर. याचा अर्थ असा आहे की बँका तुम्हाला लोन द्यायलाच बसल्या आहेत, राईट. बँका लोन तुम्हाला देणार आहेत, पण तुम्ही त्याच्यात स्टँडर्ड मॅथ आहे की तुमच्या हाऊसहोल्ड इन्कमच्या 5x पर्यंत बँक तुम्हाला मॉर्गेज अप्रूव्ह करून देते. सो समजा एखादा हाऊसहोल्ड असेल $200,000, आपण असं धरून चालू, तर त्यांना बँक म्हणते की तू जा बाबा 1 मिलियनचं घर घे. डू यू वॉन्ट बाय $1 million हाऊस? नो. आणि तुम्ही म्हणलात तसं त्याच्याकडे भरपूर कॉस्ट अजून येणार असतात. सो आणि जर का माझी अफोर्डेबिलिटी $500,000 आहे, म्हणजे माझा 100,000 हाऊसहोल्ड इन्कम आहे, समजा एखादा माणूस एकटाच कमावणार आहे $100,000 तो कमवतोय वर्षाचे, तर त्यांनी जर का घर ठरवलं $5 लाख घ्यायचंय, त्याच्याबरोबर त्याचा प्रॉपर्टी टॅक्स असतो, त्याच्याबरोबर इन्शुरन्स असतो, $5 लाख घराचे युटिलिटीजवरती भरपूर खर्च असतो. सो आणि मेंटेनन्स वेगळा येतो. सो माझं म्हणणं असतं की कायम, आणि हे कुठलाही चांगला रिअल्टर तुम्हाला याच लाईन्सवरती सांगेल, ऑलवेज कीप दॅट बफर. सी युअर कम्फर्ट. तुम्ही आज रेंट करताय, सो सोपं बघण्याचा दृष्टिकोन त्याकडे असा आहे, तुम्ही आज रेंट करताय, तुमची किती कॉस्ट आहे आउट गोईंग? माझी समजा $2,000 आउट गोईंग कॉस्ट आहे महिन्याची, सगळं धरून, राईट. तुम्ही घर घेतल्यानंतर तुमची 2चे 2.5 होणार आहे, म्हणून तुम्ही $2,500 मॉर्गेजचं घर घेऊ नका, राईट. आणि $2,500 मॉर्गेजवर $400 प्रॉपर्टी टॅक्स येणार, अजून $400 युटिलिटी देणार. आणि मोस्टली जे फर्स्ट टाइम होम बायर्स अपार्टमेंट कडनं मोठ्या घराकडे मूव्ह होतात, त्यांच्यासाठी हे खूप डिफिकल्ट असतं की त्यांना वाटत असतं अरे युटिलिटी तर $50-60 100, कारण ते फक्त इलेक्ट्रिसिटी पे करत असतात, राईट. जेव्हा तुम्ही घरात मूव्ह होता $5 लाख, वॉटर सगळं एव्हरीथिंग इज देअर अँड इट्स ऑन यू. सुवर हल्ली पाण्याचं बिल केवढं जास्त येतं, आणि कॉन्डोज मध्ये ते माहिती नसतं. सो कायम तो बफर ठेवणं. सो अगेन घेणं सोपं असतं की अरे मी विचार करत होतो की माझं 2500 तर मला परवडेल, 2,000 मी आज देतो, आणि 2500 नाही, 3100-3200, राईट. तर बरोबर. नाही, ते खूप तू क्लॅरिफाय केली की हिडन कॉस्ट मध्ये हे सगळ्या गोष्टी विचार नाही करत. स्पेशली कोण एखादं रेंटर आहे जे कॉन्डो मध्ये राहतात, त्यांना ही सगळी गोष्टी म्हणजे क्लॅरिटी नसते, कारण प्रॉपर्टी टॅक्स आजकाल इतके वाढले, ते म्हणजे स्काय रॉकेटेड झालेले आहेत ऑलरेडी. लोकांना वाटतं मोठं घर आहे, पण त्याच्या बिहाइंड हे सगळे कॉस्ट पण येतात, ते कॅल्क्युलेट केले पाहिजे, नक्कीच केले पाहिजे, सो दॅट नंतर एक धक्का नको बसायला की 6 महिन्यानंतर की अरे एवढं मोठं पण बिल येतं.